नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण स्पीड मॅथ ट्रिक्स पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अंकगणिताची तयारी करून घेतो, तसेच छोट्या ट्रिक्सही देत असतो. चला तर मग सुरुवात करूया. क्रमांक पहिला, 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहेत. हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी त्यात वाढवावे लागेल? वर्धा पोलीस भरती 2021 मध्ये हा प्रश्न विचारलाय. आता काय दिले? 80 लिटर मिश्रण आहे, 7:3 प्रमाण, म्हणजे 7/10 इंटू 80 हे काय असणार आहे? दूध असणार आहे. याच्यामध्ये दुधाचं वेट कसं काढणार? 7/7 + 3 10 किती येणार आहे? 56 लिटर काय येणार आहे? दूध येणार आहे. इथे पाणी किती असणार आहे? पाणी किती असणार? 3/10 इंटू 80 म्हणजेच काय? 7 + 3 10 इंटू 80 24 काय लिटर पाणी असणार आहे. ओके. आता 56 लिटर दूध असेल, 24 लिटर पाणी असेल, रेशो आपल्याला बनवायचा आहे 2:1. तर किती पाणी ॲड करावे लागेल असं विचारलं. 2ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 56 होईल? 28ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 56 होईल. म्हणजेच काय असणार आहे? 56 म्हणजे 1 म्हणजे काय असणार आहे? 28. आता हे आपण काय लिहू शकतो इथे? 28 जेव्हा पाण्याचं प्रमाण जेव्हा आपण +4 करून 28 करू, त्यावेळी यांचा रेशो काय होईल? 2:1 होईल. त्यामुळं आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, 4 लिटर पाणी आपल्याला ॲड करावे लागेल. प्रश्न क्रमांक 2, एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजेच काय काढायचं आपल्याला? ए प्लस बी काढायचा. ते कसं करतोय आपण? आता आपण कमी वेळात सोडवायचा हा प्रश्न. काय करायचं? 10 × 15 10 × 15 म्हणजे वरती त्यांची काय करायची? न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करायचं आणि डिनॉमिनेटरला ॲडिशन करायचं. 15 + 10 25 आणि हे काय होणार? 150 म्हणजेच काय? 6 आपलं काय असेल? काम असेल. ते दोघे मिळून 6 दिवसात काम पूर्ण करतील. प्रश्न क्रमांक 3, A/B = 4:6 आणि B/C = 18:5. तर A/B/C काढा. परभणी जिल्हा पोलीस भरती 2021 मधला प्रश्न आहे हा. A/B त्याने काय दिलंय? A/B आणि B/C म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो? A/B दिलंय 4:6 आणि B/C दिलंय 18:5. आता काय करायचं? 4 × 18 A/B/C आपल्याला विचारलाय. 4 × 18 18 × 6 6 × 5. हे काय झालं? 72 108 30 ला 6ने डिवाइड करूया. 6 × 6 6 2 12 6 × 6 6 8 48 6 5 30. आपलं उत्तर आलं A/B/C काय आलं? 12:18:5. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 4, रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 60 गुण मिळाले. इंग्रजीमधील गुण मिळवल्यास 6 विषयांची सरासरी काय होते? 61 होते. तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले? आता छोटा फॉर्म्युला आहे याचा आन्सर काढण्याचा. हे 2 सेम टाईपचेच क्वेश्चन आहेत. तर बघूया. हा वर्धा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सेट ए मध्ये विचारला गेला. आता ओल्ड सरासरी काय असणार आहे आपली? इथे लिहूया आपण. ओल्ड सरासरी काय? ओल्ड सरासरी आहे प्लस फॉर्म्युला काय बघा. ओल्ड सरासरी किती आहे? 60 प्लस आता 6 विषयांची सरासरी काय होते? 5 विषयांची जेव्हा सरासरी घेतो त्यावेळी 60 होते आणि 6 विषयाची सरासरी किती होते? 61. म्हणजे वाढ कितीने झाले? 1ने वाढ झाले. 61 वजा 60 किती? 1ने वाढ झाले. गुणुले नवीन किती विषय घेतलेत? म्हणजेच काय? आधी 5 विषय होते, नंतर किती आहेत? 6. म्हणून काय घ्यायचं? 6 घ्यायचे. नंतर काय? 60 + 6 66 उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी. आता हा क्वेश्चन जर समजला नसेल, सेम याच प्रकारचा दुसरा प्रश्न बघूया. हा देखील PYQच आहे. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 10 वर्ष आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिसळले तर त्याची सरासरी 12 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? आता सुरुवातीला काय करायचं? ओल्ड सरासरी सांगितलं मी. ओल्ड सरासरी काय? इथं 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काय होते? 10 म्हणजे आहे
10 प्लस आता वाढ किती झाले हे पाहायचं. आता इथं सरासरी 10 झाली होती आधी. आता किती सरासरी झाली 12. वाढ कितीने झाली 2 आणि नंतरची संख्या घ्यायची. म्हणजे आता सुरुवातीला विद्यार्थी 20 होते. आता किती झाले 20 प्लस 1 शिक्षक वाढवले म्हणजे 21 झाले. आता 21 घ्यायचं म्हणजेच काय उत्तर येईल 10 प्लस 21 दोन्ही 42 उत्तर असेल 52 वर्ष काय असणार आहे शिक्षकाचे वय. ऑप्शन क्रमांक डी असणार आहे. काही मिनिटातच काही सेकंदातच आपण हा क्वेश्चन सोडवला आहे. तर प्रश्न क्रमांक 6 वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय काढा. हा एक क्वेश्चन आपण ऑप्शनवरूनच सॉल्व्ह करणार आहोत. तर वडिलांचे वय काय हे वडिलांचे वय दिलेलं आहे 32 वर्ष. आता मुलाचे वय काय आहे तिप्पट आहे. तर पर्याय क्रमांक बी एक कंडिशन फॉलो करू शकतोय आणि सी पण ही कंडिशन फॉलो करू शकतोय. तर ज्यावेळी 60 वर्ष घेतोय आपण वडिलांचे वय त्यावेळी मुलाचे वय काय होईल 20 होईल. पहिला काय करूया ऑप्शन बी चेक करूया. वडिलांचे वय 60 मुलाचे वय काय होणार आहे 20. त्यानंतर 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. आता 10 वर्षानंतर म्हणजे वडिलांचे आजचे वय काय 60 आहे. म्हणजे आता 20 अधिक 10 किती होणार आहे 30. म्हणजेच ते काय होणार आहे दुप्पट होणार आहे. म्हणजे ह्या कंडिशन बरोबर आहेत. इथे काय होईल मुलाचे वय काय होईल 10 होईल आणि 10 वर्षानंतर 20 होणार आहे. त्या मुलाचे वय काय होणार आहे 20 होणार आहे. तर हे मात्र इथं काय होणार नाही दुप्पट होणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 एक टेबल 1200 रुपयाला विकल्यामुळे शेकडा 20% नफा झाला तर त्या टेबलची खरेदी किंमत किती आहे. आता खरेदी किंमत इथं काढायला सांगितले विक्री किंमत दिले त्यावेळी काय करायचं. आता विक्री किंमत काय आहे 1200 रुपये आणि हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. त्यामुळे इथे काय दिले आपल्याला विक्री किंमत दिले त्यामुळे इथं कसं होणार 100 डिवायडेड बाय 120 होणार. म्हणजे 1000 काय असेल खरेदी किंमत असेल. समजा आपल्याला आता इथे खरेदी किंमत दिलेली असेल आणि विक्री किंमत काढायला सांगितली असेल. विक्री किंमत काढायला सांगितले नफा किती दिलाय 20% दिला असेल. समजा खरेदी किंमत आता इथं आपल्याला दिले 1000 तर आपण विक्री किंमत कशी काढणार कारण नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो म्हणून काय लिहिणार आपण 120 डिवायडेड बाय 100 तर आपलं उत्तर येईल 1200. प्रश्न क्रमांक 8 विश्वकप क्रिकेट कप स्पर्धेत 8 देशातील 8 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघ प्रत्येकाशी एकदा सामना खेळेल तर किती सामने होतील. किंवा असा प्रश्न असेल किंवा क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील. जेव्हा या प्रकारचे दोन्ही प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ते एकाच कॅटेगरीमधील आहेत. जेव्हा असा प्रश्न येईल त्यावेळी काय करायचं फॉर्म्युला कुठला यूज करायचा n-1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करायचा. तर n किती आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये 8 आहे. 8 गुणुले n-1 काय येणार 7 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होईल 28 आपलं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी हस्तांदोलन केले. एकदाच हा इथे मेन शब्द आहे. इथे पण एकदा आहे. त्यामुळे फॉर्म्युला सेमच यूज करायचा n-1 डिवायडेड बाय 2. n किती असेल 11 11 वजा 1 10 डिवायडेड बाय 2 आपलं उत्तर असेल 55. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 एक नळ एक टाकी 10 तासात भरतो परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 4 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती वेळात पूर्ण रिकामी होईल. तर एक नळ किती वेळात भरतो एक टाकी 10 तासात भरतोय. आपण तेच कसं लिहिलंय ए इज इक्वल टू काय लिहिलं 1/10 लिहिलं. परंतु छिद्र असल्यामुळे ज्यावेळी क्वेश्चनमध्ये छिद्र असल्यामुळे प्रश्न येईल असल्यामुळे हा वर्ड येईल म्हणजे 4 तास उशिरा म्हणजे तिला किती तास लागणार आहे भरायला 1 डिवायडेड बाय 14 कारण 10 अधिक 4 14 तास काय लागणार आहे ती टाकी भरायला 14 तास लागणार. तर ती टाकी किती वेळात रिकामी होईल असं प्रश्न केला आहे. म्हणजेच काय येईल 1/10 - 1/14
किती उत्तर येईल आपलं 14 - 10 डिवायडेड बाय 10 × 14 4 डिवायडेड बाय 140 1/35 आपला आन्सर येईल. म्हणजेच काय 35 तास लागेल ती टाकी रिकामी होण्यासाठी. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. नंबर 10 दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 आणि 192 आहे. तर त्यापैकी एक संख्या 64 आहे तर दुसरी संख्या कोणती? यामध्ये फॉर्म्युला यूज करायचा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर त्यांचा लसावी गुणिले त्यांचा मसावी. दोन संख्यांचा मसावी लसावी अनुक्रमे काय आहे? मसावी 16 आहे आणि लसावी काय आहे 192 आहे. तर त्यापैकी एक संख्या काय आहे 64 आहे. दुसरी संख्या आपल्याला इथं फाइंड करायला सांगितली. तीच काय घेऊया आपण एक्स घेऊया. एक्स बरोबर काय आलं 16 गुणिले 192 डिवायडेड बाय 64. 16 चोक 64 4 चोक 16 4 एकम 32 48 काय असेल दुसरी संख्या असेल. प्रश्न क्रमांक 11 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? इथे फॉर्म्युला कोणता यूज करायचा? M1D1 इज इक्वल टू M2D2. आता D1 जे दिलेलं आहे ते कशामध्ये दिलेलं आहे? हवर्स प्लस दिवसामध्ये दिलं आहे. M1 किती 10. D1 काय येईल? ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता इथे उत्तरं कशामध्ये दिलेलं आहे? सेकंडमध्ये दिलेले आहेत. आणि वेग कसा दिलेला आहे? किलोमीटरमध्ये दिलेला आहे. म्हणजे सेकंदमध्ये जेव्हा उत्तर आपल्याला पाहिजे इथं, त्यामुळे आपण काय करतोय किलोमीटरचं आपल्याला काय करावं लागेल मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. ज्यावेळी किलोमीटरचं आपण मीटरमध्ये कन्व्हर्जन करतोय म्हणजेच मोठ्याकडून जेव्हा छोट्याकडे येतोय त्यावेळी 5 डिवायडेड बाय 18 मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर जेव्हा मीटरचं किलोमीटरमध्ये कन्व्हर्जन करतोय त्यावेळी 18 डिवायडेड बाय 5ने मल्टिप्लाय करायचं. दिलेला वेग किती आहे आता इथं 60. आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं त्यामुळे काय केलं आपण 5 डिवायडेड बाय 18 मल्टिप्लाय केलं. आता हा वेग असाच ठेवूया. त्यानंतर त्यांनी काय दिलं आहे 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायचा आहे. आता डिस्टन्स आपण कसं घेणार 480 प्लस 420. एखादं झाड किंवा एखादा माणूस जेव्हा तो ओलांडत असते ती गाडी त्यावेळी आपण त्याची लेंथ किती घेतो ते गाडीची लांबी असते. इथं काय दिलं आपल्याला बोगदा पूल ओलांडायचा असतो त्यावेळी त्या बोगद्याची लांबी सुद्धा आपल्याला इथं कन्सिडर करावी लागते डिस्टन्समध्ये. तर हे किती येईल 900 मीटर काय होईल हे डिस्टन्स होईल. आता डिस्टन्स आहे वेग आहे आपल्याकडं वेग आहे अंतर आहे तर आपल्याला वेळ काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे. वेळ कसा काढणार आपण 900 डिवायडेड बाय 60 × 5 डिवायडेड बाय 18. आता हे कसं होणार 900 × 18 डिवायडेड बाय 60 × 5 54 सेकंद काय लागेल आपल्याला वेळ लागेल. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 13 एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल? तर पहिल्या नळाने ती टाकी काय होते 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 12 तास लागतात. हेच आपण कसं लिहूया त्यांचं मल्टिप्लिकेशन्स घ्यायचं. पहिला 6 × 12 डिवायडेड बाय त्यांची ॲडिशन 6 + 12 काय होईल 18 72 होईल. 12 मुळे 6 काय होईल 72 होईल. 18 चोक 72 4 तास काय लागतील ती टाकी पूर्ण रिकामी होण्यास 4 तास लागतील. ऑप्शन क्रमांक सी उत्तर असेल. भेटूया पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नासोबत. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक अँड सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू.